जय हिंद मित्रांनो, स्टडी जी के मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पहिला प्रश्न पहा. गणिताचा प्रश्न आहे. पहिला प्रश्न हा प्रश्न नवी मुंबई पोलीस भरती 2014 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. तर प्रश्न पहा. गावातील यात्रेनिमित्त गावकऱ्यांनी मंदिराभोवती 11 झाडावर प्रत्येकी 11 झेंडे लावले. किती? 11 झाडावर प्रत्येकी 11 झेंडे लावले होते. वादळामुळे 8 झाडावरील प्रत्येकी 8 झेंडे व 3 झाडावरील सर्व झेंडे, किती? 3 झाडावरील सर्व झेंडे पडले तर झाडावर एकूण किती झेंडे शिल्लक राहील? एकूण विचारले, एकूण किती झेंडे शिल्लक राहील? पहा, खूप सोपा प्रश्न आहे हा. प्रश्न खूप मोठा वाटतो आणि कन्फ्यूज करणार वाटतो, पण खूप सोपा प्रश्न आहे. तर पहा काय म्हणत आहे. गावातील यात्रेनिमित्त गावकऱ्यांनी मंदिरावरती 11 झेंडावर प्रत्येकी 11 झेंडे. तर काय करायचं आहे? 11 झाडावरील प्रत्येकी 11 झेंडे. तर 11 गुणिले 11 करून द्यायचे. किती झाले हे? 11चा वर्ग केल्यावर 121. 121 इथपर्यंत केला आहे. आता पहा पुढं काय म्हणतं. वादळामुळे 8 झेंडावरील प्रत्येकी 8 झेंडे व 3 झाडावरील सर्व झेंडे. तर पहा 8 गुणिले 8 करून द्यायचं, प्लस इथं प्लसचं चिन्ह, आणि काय म्हणताय 3 झाडावरील सर्व झेंडे म्हणजे 11 झेंडे. सर्व म्हणजे 11च येणार. 3 गुणिले 11 इथपर्यंत केला आहे. आता पहा 8 8 64 प्लस 3 गुणिले 11 किती? 33. हे प्लसला असं गोल केला आहे मी, फक्त प्लसच आहे ते. आता पहा समोर काय करायचं, 64 प्लस अधिक म्हणजे 64 अधिक 33 किती होतात? 97. किती? 97 इथपर्यंत आला. तर पहा आपल्याला काय विचारलेलं आहे? एकूण झेंडे विचारले आहे. एकूण किती झेंडे शिल्लक राहील? तर पहा 121 आणि 97 मायनस करून द्यायचे. 121 मधून 97 मायनस करून द्यायचे म्हणजे वजा करून द्यायचे. किती उरतात? 24. म्हणजे एकूण किती झेंडे शिल्लक राहील? 24. तर आपलं उत्तर येणार आहे डी, 24. पहा एक वेळा आणखी पुन्हा सांगतो काय केलं आपण. 11 झाडावरील म्हणत आहे 11 झेंडे. तर 11 गुणिले 11 केलं, किती झाले? 121. किती? 121 झाले. आता 8 झाडावरील 8 झेंडे म्हणजे 8 गुणिले 8 किती होतात? हे 64. आणि 3 झाडावरील सर्व झेंडे म्हणजे किती? 11. हे किती झाले? 33. आता हे 64 आणि 33चा बेरीज करून द्यायची. तर किती होतात? हे 97. किती? यांची बेरीज केल्यावर 97. आता 121 मधून 97 वजा करून द्यायचे. तर उरतात किती? 24. किती उरतात? 24. तर आपलं उत्तर आहे ना 24. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न पहा. राष्ट्रीय महिला आयोगाचे माजी अध्यक्ष याचे वयाचे 86 वर्षी निधन झाले, त्याचे नाव काय होते? तर पहा चालू घडामोडीचा प्रश्न आहे. तर राष्ट्रीय महिला आयोगाचे माजी अध्यक्ष आहे ते, आणि त्याचे वयाचे 86 वर्षी निधन झाले म्हणत आहे. तर ते कोण आहे? तर पहा खालील काय ऑप्शन दिले आहे. तर कोण आहे? तुम्ही व्हिडिओला पॉज करा, तुम्ही सोडून पहा. तर राष्ट्रीय महिला आयोगाचे माजी अध्यक्ष कोण होते ज्यांचे 86व्या वर्षी निधन झाले? तर पहा याचं उत्तर आहे डॉक्टर व्ही मोहिनीगिरी. कोण आहे? डॉक्टर व्ही मोहिनीगिरी आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न पहा. कोणत्या भारतीयाने अंटार्क्टिकाचे सर्वोच्च शिखर माउंट विन्स यशस्वीपणे चढले? तर पहा कोणत्या भारतीयाने अंटार्क्टिकाचे सर्वोच्च शिखर माउंट विन्स यशस्वीपणे चढले? तर पहा याचं उत्तर आहे बी, शेख हसन खान. कोणी चढले माउंट विन्स? शेख हसन खान यांनी भारतीयांनी अंटार्क्टिकाचे सर्वोच्च शिखर माउंट विन्स यशस्वीपणे चढले. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे 1793 मध्ये लॉर्ड कॉर्नवॅलिस यांनी कायमधारा पद्धती कोणत्या प्रांतामध्ये सुरू केली? तर पहा 1793 मध्ये लॉर्ड कॉर्नवॅलिस यांनी कायमधारा पद्धती सुरू केली, तर कोणत्या प्रांतामध्ये लागू केली असे विचारले? तर पहा खाली ऑप्शन दिले, तुम्ही सोडून पहा. तर पहा याचं उत्तर येणार वरील सर्व म्हणजे बंगाल, बिहार, ओरिसा या प्रांतामध्ये 1793 मध्ये लॉर्ड कॉर्नवॅलिस यांनी कायमधारा पद्धती सुरू केली होती. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे
बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता? पहिला विचारला आहे, बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता? खालील ऑप्शन दिले, तुम्ही सोडून पहा. तर कोण होता? वॉरेन हेस्टिंग्स. कोण होता? वॉरेन हेस्टिंग होता. बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल वॉरेन हेस्टिंग होता. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, पुढचा प्रश्न पहा. सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो? तर पूर्वेकडील विचारल्या, तर सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेशाला काय म्हणून ओळखले जाते? तर पर्जन्य छायेचा प्रदेश. काय म्हणून ओळखले जाते? पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या पूर्वी पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिण विस्तार ब्रॅकेट आहे. तर पहा, महाराष्ट्राच्या पूर्वी पश्चिम म्हणत आहे. हे पूर्व ते पश्चिम, हे पूर्व ते पश्चिम, सॉरी इकडे पूर्व ते पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिण उत्तर विस्तार ब्रॅकेट आहे म्हणत आहे. तर कसं आहे? तर कमी आहे. म्हणजे पूर्व पश्चिम 800 आहे, तर दक्षिण किती आहे? 700. महाराष्ट्राचा विस्तार विचारला आहे, तर महाराष्ट्राच्या पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा उत्तर दक्षिण, म्हणजे हे उत्तर दक्षिण विस्तार किती आहे? कमी आहे. बरोबर आहे, कमी आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याचा अधिकार कोणाचा आहे? तर पहा, महाराष्ट्राचे स्थानिक स्वराज्य विचारले, तर स्थानिक स्वराज्याची निवडणूक घेण्याचा अधिकार कोणाला असतो? तर पहा, खालील ऑप्शन दिले आहे. कोणाला असतो? तर राज्य निवडणूक आयोगाला. कोणाला? राज्य निवडणूक अधिकारी किंवा राज्य निवडणूक आयोगाला असतो. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक कोण घेतो? तर राज्य निवडणूक आयोग. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, मुख्यमंत्रीचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा. हे विधान ब्रॅकेट आहे. तर कसं आहे? तर कसं आहे विधान? बरोबर आहे. म्हणजे मुख्यमंत्रीचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा होय. म्हणजे हे विधान बरोबर आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत करण्यात आले? तर मुंबई ग्रामपंचायत अधिनियम खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत करण्यात आले? तर पहा, खालील ऑप्शन दिले आहे. तर 1958. कधी? 1958ला संमत करण्यात आली. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम कधी? 1958ला संमत करण्यात आली. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, पुढचा प्रश्न पहा, गणिताचा प्रश्न आहे. एका ढिगात 3941, किती? 3941 फुले आहेत. या ढिगातून किती फुले काढून घ्यावीत म्हणजे 11 फुलांचा एक याप्रमाणे हार तयार करता येईल? हा प्रश्न नवी मुंबई 2014मध्ये विचारलेला प्रश्न आहे. तर पहा, हे खूप सोपा प्रश्न आहे. काय करायचं आहे? तर पहा, इथं काय विचारलं आहे? एका ढिगात 3941 फुले आहेत. या ढिगातून किती फुले काढून घ्यावीत म्हणजे प्रत्येकी 11 फुलाचा एक याप्रमाणे हार तयार करता येईल. तर आपल्याला काय करावं लागेल? तर भाग द्यावा लागेल. पहा, 3941 याला भाग द्यायचा आहे 11ने. तर पहा, 11 इथं कितीचा भाग जातो? 3चा. 11 त्रिक 33. 3 आणि 3 हे 0, म्हणजे 3तून 3 गेले 0 राहिले. आता पहा, 9तून 3 गेले किती राहतात? 6 राहतात. हे 4 खाली घेऊन घ्यायचं. आता पहा, इथं कितीचा भाग जातो? 5चा भाग जातो. 11 5 55. बरोबर आहे. इथं घेऊ आपण हे 11 55. आता 4तून 5 जातात का? नाही. तर म्हणजे एक उसना घ्यायचा. 14तून 5 गेले किती राहिले? किती राहतात? 9. याला उसना देऊन द्यायचं आहे. म्हणजे हे 6 झाले. 6तून 6 गेले 0. आता हे एक खाली उतरायचं, म्हणजे इथं 91 झाले. आता इथं कितीचा भाग जातो? 8चा भाग जातो. 88. पहा, 11तून 8 जातात का? नाही. एक उसना घेऊन घ्यायचा. 1तून 8 जातात का? नाही. तर 11 होतात. एक उसना घेतल्यावर 11. 11तून 8 गेले किती उरतात? 3. आणि इथं 9तून 9 गेले 0. तर आपल्या म्हणजे ऑप्शनवरून 3 आहे का कुठे? तर सी उत्तर आहे. म्हणजे प्रत्येकी याप्रमाणे किती हार तयार होणार? 3. किती करताय? 3 तयार करताय. पुन्हा सांगतो एक वेळा. पहा, काय करायचं आहे? एका ढिगात 3941 फुले आहे, तर त्याला 11ने भाग देऊन द्यायचा. 11ने भाग देऊन जा. इथं 3चा भाग जातो. 33. म्हणजे 9तून 3 गेले किती? 6.
3 3 3 गेलं 0, हे 4 खाली घेऊन घ्यायचं. आता पहा इथं 5चा भाग जातो. 14 5 गेले किती उरतात 9, हे 0, इथं 1 उतरून घ्यायचं. इथं लिहून घेऊ आपण 91. आता इथं कितीचा भाग जाते 8चा भाग, 88. 11तून 8 गेले किती उरतात 3, इथं 1 उसना देऊन द्यायचं म्हणजे परत देऊन द्यायचं. इथं झाले हे 9, 9तून 9 गेले 0 म्हणजे आपलं उत्तर 3 येणार. खूप सोपा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे गणिताचा आहे. तर पहा, एका परीक्षेत एका मुलास 700 पैकी 504 गुण मिळाले. किती? 700 पैकी 504 गुण मिळाले. तर त्यांना किती टक्के गुण मिळाले? टक्के विचारलाय. 700 पैकी 504 गुण मिळाले तर किती टक्के गुण मिळाले असे विचारले. हा प्रश्न CRPF 11 नवी मुंबई पोलीस भरती 2014 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. खूप सोपा प्रश्न आहे. इथं काय करायचं आहे, 700 पैकी किती मिळाले? 700 पैकी 504, 504 म्हणजे 100 पैकी किती, त्याचा तिरपा गुणाकार करायचा आहे. तर पहा, तिरपा गुणाकार करायचा. इथं 100 घेऊन घ्या गुणिला 504, हे 0 आहे, 504 भागीला 700. तर पहा 2 0 कटले, हे 2 0 कटले. आता पहा इथं पहा 7 7 49, इथं 7 लिहून घेऊ. 7 7 49 उरले किती 1, 7 1 7 7 2 14 म्हणजे 72. म्हणजे किती टक्के मिळाले? 72%. म्हणजे आपला ऑप्शन आहे ना 2 बी. पहा एक वेळ आणखी सांगतो काय म्हणतात. 700 पैकी 504 गुण मिळाले. तर डायरेक्ट काय करून घ्यायचं, 504 लिहून घ्यायचं गुणिला 100 भागीला 7. हे 1 0 1 0 कटला, हे दुसरा 0 कटला. आता 7 7 49 उरले किती 1, 7 1 7 7 2 14 हे झाले 72%. किती? 72%. एवढा सोपा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, बिरजू महाराज सितार देवी हे व्यक्ती कोणत्या नृत्यशैलीशी संबंधित आहे? तर पहा, बिरजू महाराज खूप फेमस व्यक्ती आहे. तर बिरजू महाराज आणि सितार देवी हे या व्यक्ती कोणत्या नृत्यशैलीशी संबंधित आहे? तर पहा खालील ऑप्शन दिले आहे. तर कथ्थक. कोणत्या नृत्याशी संबंधित आहे? कथ्थक या नृत्याशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिले वर्तमानपत्र कोणते आहे? तर पहा, भारतातील विचारलं आहे. तर भारतातील पहिले वर्तमानपत्र विचारलं आहे तर कोणते आहे? तर द बेंगॉल गॅझेट. कोणता आहे? द बेंगॉल गॅझेट आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, ग्रँड स्लॅम हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर पहा, खूप सोपा प्रश्न आहे, खूप वेळा तुम्हाला माहीत असेल. तर ग्रँड स्लॅम हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर लॉन टेनिस किंवा टेनिस. ग्रँड स्लॅम या शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर टेनिस या खेळाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, आदिवासी भागातील कुपोषण समस्या मिटवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने अमृत आहार योजना, कोणत्या योजना? अमृत आहार योजना कोणाच्या पाहिजे होते तर कोणत्या झालं कोणाच्या नावाने सुरू केलं आहे? तर पहा, आदिवासी भागामध्ये जे कुपोषणाची समस्या आहे मिटवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने अमृत आहार योजना कोणाच्या नावाने सुरू केली आहे? तर पहा खालील ऑप्शन दिले आहे, तुम्ही सोडून पहा. तर पहा याचं उत्तर आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम. कोणाच्या नावाने? डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या नावाने सुरू केलं आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, अनुरक्ता या शब्दाचा खालीलपैकी अर्थ काय आहे? तर पहा, अनुरक्ता. तर खालील काय ऑप्शन दिले तुम्ही सोडून पहा. तर अनुरक्ता या शब्दाचा काय? प्रेमात पडलेली व्यक्ती किंवा प्रेमात पडलेली. अनुरक्ता या शब्दाचा खालीलपैकी अर्थ काय होतो? प्रेमात पडलेली. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, गोविंदाग्रज या नावाने कोणत्या कवीला ओळखले जाते किंवा व्यक्तीला ओळखले जाते? गोविंदाग्रज. तर पहा खालील काय व्यक्तींचे नाव दिले आहे. तर कोणाला ओळखले जाते गोविंदाग्रज? राम गणेश गडकरी. राम गणेश गडकरी यांना ओळखले जाते. प्रल्हाद केशव अत्रेला काय म्हणतात? तर केशवसूत. केशव कुमार. आणि नारायण वामन टिळकला रेवण टिळक. काय म्हणून ओळखतात? रेवण टिळक.
आणि माणिकशंकर गोगाटे ग्रेस, काय ग्रेस म्हणून असे यांचे टोपण नाव आहे. तर राम गणेश गडकरी यांना गोविंदाग्रज या नावाने ओळखले जाते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, मूग गिळणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता आहे? तर पहा खालील ऑप्शन दिले आहे. तर मूग गिळणे म्हणजे न बोलता अपमान सहन करणे. काय होते? न बोलता काही खाऊन मूग गिळणे म्हणजे काय होते? न बोलता अपमान सहन करणे. हा प्रश्न न बोलता अपमान सहन करणे म्हणजे मूग गिळणे होय. काय होय? मूग गिळणे होय. पुढचा प्रश्न पहा. अकारांत पुल्लिंग नामाचे सामान्य रूप ब्रॅकेट आकारांत होते. तर पहा अकारांतचे पुल्लिंग नामाचे सामान्य रूप काय होते? तर अचं काय होते? इथं आ पाहिजे होतं, आ आक्रांत. काय पाहिजे होतं? आ. अचं आ होते. अक्रांत पुल्लिंग नामाचे सामान्य रूप आ आक्रांत होते. काय होते? आ आक्रांत होते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, 1944 मध्ये गांधी योजना कोणी तयार केली? कोणी तयार केली गांधी योजना? तर श्रीमान नारायण अग्रवाल. कोणी? श्रीमान नारायण अग्रवाल यांनी 1944 मध्ये गांधी योजना तयार केली होती. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, दुसरी पंचवर्षीय योजनाचे मुख्य भर कशावर होते? कशावर होते मुख्य भर? दुसरी पंचवर्षीय योजनेचे मुख्य भर कशावर होते? तर जड व मूलभूत उद्योग. कशावर होते? जड व मूलभूत उद्योगावर दुसरी पंचवर्षीय योजनेचे मुख्य भर होते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, लक्ष्मीज्ञान, गीतातत्व, जातीभेद, भरतखंड पर्व या ग्रंथाचे लेखन किंवा लेखक कोण आहे? कोण आहे लेखक? लक्ष्मीज्ञान, गीतातत्व, जातीभेद, भरतखंड पर्व या ग्रंथाचे लेखक कोण आहे? खालील ऑप्शन दिले, तुम्ही सोडून पहा. तर पहा याचं उत्तर आहे गोपाळ हरी देशमुख. कोण आहे? गोपाळ हरी देशमुख आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, पहा इंडियन इन्स्पेक्टर हे साप्ताहिक कोणी सुरू केले? तर पहा इंडियन इन्स्पेक्टर हे साप्ताहिक कोणी सुरू केले? तर बेहरामजी मलबारी. कोणी? बेहरामजी मलबारी यांनी इंडियन इन्स्पेक्टर हे साप्ताहिक सुरू केले. पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आहे हा, उपराष्ट्रपतींना पदावरून दूर करण्याचा ठराव केवळ राज्यसभेत मांडता येतो अशी तरतूद घटनेच्या कोणत्या कलमात देण्यात आली आहे? तर पहा उपराष्ट्रपतींना पदावरून दूर करण्यासाठी केवळ राज्यसभेतच ठराव मांडता येतो अशी तरतूद कोणत्या कलमात दिली आहे? तर कलम 67 मध्ये. कशामध्ये? कलम 67 मध्ये देण्यात आली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आपले 25 प्रश्न होते. जर तुम्हाला व्हिडिओ युजफुल वाटले असेल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.